किंमत जर 2160 असेल तर 7 शेअरची किती झालं तिरपा गुणाकार करायचा. साइन 3 18 3 उरले 6 6 36. आता हा 0 7 सक 42 2 8 4 7 3 21 आणि 4 25 म्हणजे लोखंडी पलंगाची किंमत मिळाली 2520. चॅप्टर 6 सूत्र अजूनही तेच परत क्रांती सूत्र आता सोडवतोय बघा. या मुलाच्या आणि आईच्या शेअर्स मध्ये कितीचा फरक आहे वयाच्या तर 3 शेअरचा. आणि वयात कितीचा फरक आहे 27 वर्षाचा. मग 3 शेअरची किंमत जर 27 असेल तर मुलाचं वय किती तर 2 शेअरची किंमत सांगा. तिरपा गुणाकार 3 9 27 आणि 9 2 18 झालं. पोलीस भरतीचे प्रश्न आहे ना आपले पुरा बिना खेळ उचलतात तोंडी सोडवतात 15 प्रश्न 25 पैकी. आता इथे साधवा आणि सूत्र पुन्हा तेच बघा. 15% 20 लिटर मध्ये मग 20चे 15 तोंडी करता येतात 15 दोन्ही 30 आणि हा एक 0 आणि टक्का म्हणलं की 2 0 कमी करायचे असतात म्हणजे 3 लिटर दूध आहे. आता याला 5% बनवायचे मग एकूण मिश्रण किती टक्के असणार ते भेटेल आपल्याला 3 लिटर म्हणजे जर 5% तर 100% म्हणजे किती तिरपा गुणाकार 5 2 10 3 2 6 आणि 0 म्हणजे एकूण मिश्रण 60 लिटर असेल त्यापैकी आपल्याला 20 लिटर आहे म्हणजे किती मिळवावं लागेल तर 40. हे झालं तुमचं उत्तर. एकदम इझी आहे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर टाइम नाही म्हणतो एका चॅप्टर मध्ये 10 10 15 15 टाइम आहे पण आपण चॅप्टर घेतले तेवढे म्हणजे जवळजवळ 150 200 टाईपचे गणित एका सूत्रात बसतात. आता सरळ काय झालं याचा म्हणजे 2% दर वाढवला तर 3 वर्षात त्याला 360 रुपये एक्स्ट्रा मिळतो. मग विचार करा 100 रुपये समजा मी व्याजाला दिले तर 2 2 2 असे 3 वर्ष मला किती भेटतील 6 रुपये. याला शिल्लक किती भेटायला 360 मग 100 जर 6 तर किती वर 360 झालं पुन्हा त्यांचे. आता तिरपा गुणाकाराचा 100 गुणिले 360 आणि भागिले 6 6 6 36 6 1 6 आणि 3 0 म्हणजे मुद्दल झाली 6. आता 9वा चक्रवाढ व्याजाचे ते अवघड वाटायला परंतु पुन्हा त्याच सूत्रात सोडवणार आपण. 2 वर्षाचं सरळ व्याज आहे 1800 म्हणजे एका वर्षाचं किती असणार 900 कारण सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखा वेळ. आता याचं म्हणणं काय की चक्रवाढामुळे 72 रुपये शिल्लक भेटले. हे 72 कशावर भेटलं व्याजावर व्याज भेटत असतं बघा. ह्या 900 रुपयावर व्याजावर दुसऱ्या वर्षी व्याज मिळाला. मग लिहा 900 रुपयावर जर 72 तर टक्का विचारलेला आहे व्याजाचा दर तर 100 वर किती झालं 0 0 कटले 9 8 72 म्हणजे व्याजाचा दर 8%. आता 10वा चॅप्टर पुन्हा सूत्र तेच 8 आणि 12 तासात नळ मग आपण काय करायचं यांचा लसावी